हॅलो गाईज, आवाज येतोय का? येस. विराट कोहलीचा इन्फ्लुअन्स एवढा खतरनाक आहे की एका स्टोरीमध्ये पूर्ण चेंजच होतं. सो त्याने धुरंधर 2ची रिव्ह्यू स्टोरीवरती लावला होता. आदित्य धारला ॲप्रिशिएट केलं होतं, रणवीर सिंगला ॲप्रिशिएट केलं होतं, मूवीबद्दल चांगलं बोललं होतं. फक्त एकच स्टोरी टाकली. सो त्याचा इम्पॅक्ट असा झाला की जे काय तासाला 1000-1500 तिकीट बुक होत असतील, सो डायरेक्टली स्पाईक होऊन जवळजवळ 18,000 ते 20,000 तिकीटं विकली गेली आणि थिएटरमध्ये परत गर्दी सुरू झाली. काल मी व्हिडिओ बघितला की थिएटर सगळे फुल. तो एवढा इम्पॅक्ट विराट कोहली करू शकतो. मध्ये त्याने एक न्यूज चॅनलची पोस्ट आपल्या स्टोरीवरती शेअर केली होती की ज्याच्यात असं काहीतरी लिहिलं होतं की त्याला प्रायव्हेट जेट वगैरे इंग्लंडवरून इकडे यायला हवं आहे, अशा सगळ्या डिमांड्स, अशा फेक डिमांड्स होत्या. त्या त्याने आपले स्टोरीवरती टाकल्या आणि स्माइली इमोजी टाकल्या होत्या 3. सो त्याचा इम्पॅक्ट असा झाला की ज्या न्यूज चॅनलनी ती न्यूज शेअर केली होती इंस्टाग्रामवर, त्याचं पेजच हँग होऊन गेलं. सो एवढा मोठा इन्फ्लुअन्स त्याचा आहे. अगेन एक सॉन्ग त्याला कुठल्या तरी एका इंटरव्ह्यूमध्ये का पॉडकास्टमध्ये विचारलं होतं की आता तुम्ही रिसेंट गाणं कोणतं ऐकताय. सो त्यानं सांगितलं होतं ते नी सिंगम धान ते सॉन्ग होतं. ते सॉन्गचे एवढे व्ह्यूज आले. सो एवढा मोठा इम्पॅक्ट विराट कोहलीमुळे सगळीकडे झाला. देन तो प्रेमानंद महाराजांकडे जातो. तो बरेच यंग जनरेशन त्याच्यामुळे स्पिरिच्युअल झाली. भरपूर जनरेशन प्रेमानंद महाराजांना फॉलो करायला लागली. प्रेमानंद महाराजांकडे जाणाऱ्या भक्तांचा पण ओघ वाढला. सो असं काय असतं की बाबा जे सेलिब्रिटी लोक आहेत की ते एकदम काही चेंज घडवून आणू शकतात. सो तसंच विराट कोहलीचं आहे. विराट कोहलीने जर ठरवलं की एखादी गोष्ट प्रमोट करायची, तर विराट कोहलीच्या जर तुम्ही इंस्टाग्रामच्या पोस्ट बघितल्या, एक पोस्ट टाकल्या की 10 मिनटात त्याच्या ह्याला एवढे व्ह्यू येतात आणि लाईक पण तेवढेच फास्ट येतात. तो आपल्याला 10 लाईक मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. तर ती त्यानं कमवलेली संपत्ती असं म्हणायला लागेल. तीच ब्रँड इमेज म्हणतात. ब्रँड ॲम्बॅसिडर ज्या काही गोष्टी आहेत ना, ती त्याच आहेत. आपण किती पण म्हणालो, किती पण त्याला हेट दिला, काय दिला, तो शेवटी त्याच्याबद्दल जे पूर्ण इंडियामध्ये, पूर्ण वर्ल्डमध्ये जी फॅन फॉलोईंग आहे ती काही कमी होऊ शकत नाही. तो हेच असतं. त्याच्या पाठीमागं त्याचं भरपूर कष्ट आहे. विराट कोहली सुपरस्टार आहे. स्वतःच्या करिअरमध्ये तर तो स्टारच आहे. जर आता काही गोष्टी असतील, तो लंडनला शिफ्ट झाला त्याच्या प्रायव्हसी किंवा बाकीच्या गोष्टीमुळे आहे. सो ते काय बोलायचं नाही आपल्याला, तो त्याचा प्रश्न आहे. पण मला फक्त एकच सांगायचं होतं की त्याची फॅन फॉलोईंग एवढी आहे की ते एखाद्याचं पेज डिस्ट्रॉय पण करू शकतात आणि एखाद्याचं करिअर हे पण करू शकतात. सो हेच म्हणायला लागेल. धुरंधर चे तिकीट सेल्स एकदम डाऊन झाली होती. आता परत अगेन ज्या लोकांनी बघितली नाही, विराट कोहलीने ॲप्रिशिएट केल्यामुळं अजून त्याचं सेल पण वाढला. सो हेच मला सांगायचं होतं. विराट कोहली म्हणा किंवा बाकीचे कोण क्रिकेटर असतील की जे मोठा इम्पॅक्ट करतात. सो आता मध्ये MS धोनी सहज एका व्हिडिओमध्ये दिसला, फ्लाईटमध्ये बसला होता आणि कँडी क्रश खेळतो असं नाही, पण त्याच्या टॅबला शेजारी कँडी क्रश होती, जस्ट म्हणजे सुरू होती. तर कँडी क्रशचे डाउनलोड्स एका दिवसात 8 लाखाच्या वर किंवा मिलियनच्या आसपास गेले. म्हणजे ही मोठी फॅन फॉलोईंग आहे. हे लोकांनी जर ठरवलं तर काही होऊ शकतं. हे लोक आहेत की जे मोठा इम्पॅक्ट पाडतात आपल्या समाजामध्ये. आणि बघूया आता विराट कोहलीचे फॅन किती आहेत की जो आपला व्हिडिओ पुश करतात. अल्गोरिदम किती पुश करते आपले व्हिडिओ विराट कोहलीच्या फॅनपर्यंत पोचवायला, आणि विराट कोहलीचे फॅन आपले व्हिडिओ किती वर नेत आहेत ह्याच्याबद्दल बघूया, आपण चेक करूया काय होतं आहे ते. सो हेच मी बोलेन.
व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ विराट कोहली फॅनपर्यंत नक्की पोहोचवा. दॅट्स इट. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. सी यू. बाय बाय.